नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजाभवानीचा मुख्य पुजारी. आज तुम्हाला या तुळजापूर नगरीमध्ये तुळजाभवानीच्या दरबारामध्ये असणाऱ्या दरबारामध्ये असणाऱ्या विविध देवतांची माहिती या ठिकाणी देत असताना आज आपण गुरु दत्तात्रेयाचं जे देवालय तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. असं म्हणतात की माता अनुसुया हिचं पतिव्रता पद इतकं मोठं वाढलेलं होतं की साक्षात भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा तिच्या द्वारामध्ये तिची परीक्षा घेण्यासाठी उपस्थित झाले. मात्र अशा वेळेस त्यांनी तिच्याकडे जेवणाची मागणी केली. मग अशा वेळेस माता अनुसुया म्हणली, काय हरकत नाही, तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. मात्र अशा वेळेस या तिन्ही देवांनी या ठिकाणी तिला सांगितलं की आम्हाला ठीक आहे, आम्हाला जेवायला वाढ, मात्र जेवण करत असताना आम्ही मात्र पूर्णतः नग्न असू, आमच्या शरीरावर एकही वस्त्र असणार नाही. मात्र बाह्य पुरुष नग्न असल्यावर कोणत्याही स्त्रीच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होणं हे मात्र स्वाभाविक असतं. मात्र अनुसयाचं तप इतकं मोठं झालेलं होतं की तिनं मनोमनी विचार केला की दारी आलेले हे माझे लेकरच आहे आणि लेकरांना या ठिकाणी खाऊ पिऊ घालणं याच्यात कसली आली लाज. आणि यामुळे फक्त मनोमनी तिने एवढा विचार केला की दारी आलेली माझी लेकरच आहे. आणि हा विचार करता क्षणी हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे साक्षात बाळ झाले आणि या लहान बाळांना नग्न अवस्थेमध्ये तिनं जीव खाऊ घातले. आणि मग अशा वेळेस हे तिन्ही देव ही तिच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणले, काय हवंय तर तू माग. अशा वेळेस तिनं धन मागितलं नाही, दौलत मागितली नाही. अशा वेळेस तिनं मागितली, तुम्हाला काही द्यायचंच असेल मला तर तुम्ही तिन्ही देवतांनी एकत्रित्या माझ्या पोटी जन्म घ्यावा, हीच माझी काही ती इच्छा. आणि म्हणून त्यांनी तथास्तु म्हणल्यानंतर या तिन्ही देवांनी एकत्र येऊन तिच्या पोटी जन्म घेतला आणि तेच दत्तात्रय म्हणून या ठिकाणी नावास आले. तर असं हे गुरु दत्तात्रयाचं हे ठिकाण आहे. आता या कथेवरून एकच आपल्याला सारांश घ्यायचा आहे की जशी आपली दृष्टी असते तशीच आपल्याला सर्व सृष्टी दिसत असते. आणि यामुळं जसं आपण पाहू, सकारात्मक विचार करत राहू तर जग आपल्याला सकारात्मक दिसेल. नकारात्मक विचार करायला लागलं की जग सगळं नकारात्मक दिसायला लागतं. म्हणून माणसानं नेहमी सकारात्मक असलं पाहिजे आणि हेच आपल्याला या गुरु दत्तात्रयाकडून शिकता येतं. कधीही गुरु दत्तात्रयाच्या पादुकाच या ठिकाणी पूजल्या जातात, त्यांची कधी मूर्ती या ठिकाणी पूजली जात नाही. कारण या मूर्तीला 3 त्या ठिकाणी तोंड असतात, ब्रह्माचं, विष्णूचं आणि या ठिकाणी शिवाचं. मात्र या तिघांमध्ये भेदभाव नको, तिघांचे जरी मुंडके वेगळे असतील तरी मात्र चरण मात्र एक असतात. म्हणून गुरूंचे कधी मूर्ती न पुजता त्यांच्या नेहमी पादुका या पुजल्या जात असतात. कारण तिथं मात्र एकत्व आपल्याला दिसून येतं. तिथं ब्रह्मा वेगळा नाही, तिथं विष्णू वेगळा नाही, तिथं शिव वेगळा नाही, तर तिघांना एकत्रित्या त्या ठिकाणी नमन केलं जातं. तर अशा या दत्ताच्या पादुका असतात. परंतु दरबारामध्ये आपण पाहिलं तर दरबारामध्ये आपल्याला या ठिकाणी या गुरुच्या दत्तात्रयांच्या या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र या मूर्तीमध्ये काही मूर्ती जर आपण पाहिल्या तर आपल्याला त्या एकमुखी दत्तांच्या या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी आता ते वेगळे राहिलेले नाही, अगदी त्यांचे जे आहेत ते एकच झालेले. त्यांना 6 हात या ठिकाणी दिसून येतात. 6 हात याचा अर्थ काय तर 2 हात ब्रह्माचे, 2 हात विष्णूचे, 2 हात शिवाचे. म्हणून या मूर्तीला एकूण 6 हात दिसतात, एकच या ठिकाणी मुंडकं दिसतं. आणि अशा प्रकारे हे एकमुखी दत्त यांचे मंदिर या ठिकाणी आहेत. मध्ये जे आपल्याला दिसतं हे मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या गरुड देवताचं या ठिकाणची मूर्ती आहे. गरुड देव याची कहाणी मी तुम्हाला याआधी सांगितलेली आहे की गोमुख तीर्थ जे आहे जे आणण्यामागं या गरुड देवतांची फार मोठी अशी भूमिका आहे. म्हणून हे गरुड देव आणि शेजारी असणारे हे सगळे गुरु दत्तात्रयाचे देव हे यांचं आपण नमन करायचंय. जय भवानी, जय शिवराय.